खरेपणा असेल, ऑनेस्टी, लॉयल्टी जे आपण म्हणतो, माझ्यासाठी त्याच गोष्टी खूप मॅटर करतात. विश्वास असेल, एकमेकांना समजून घेणं असेल आयुष्यभरासाठी, आणि कमिटमेंट महत्त्वाचं म्हणजे की मी घरी गेले, मग बरेच दिवस काही ह्यांचा कॉलबॅक पण नाही आला काय. आणि पण त्याच्यानंतर परत मेल आला मला. एक सिक्युअर होतो ना माणूस, ऍक्टर म्हणून आहे मॅडम. काय रे बाबा लिहिलेलं, काय गे शीतल, हे काय लिहिलंय? ओके, हा रुबाब लिहिलेलं. ओके, मग आम्ही काहीतरी रेप्लिकेट करतो ते. पण नमस्कार, आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे. 6 फेब्रुवारीला एक नवा कोरा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येऊ घातलेला आहे आणि त्याचं नाव आहे रुबाब. आणि त्यानिमित्तच आपण स्टारकास्टशी आणि दिग्दर्शकांशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा रुबाबचा प्रवास कसा होता. खूप स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. थँक्यू. सर्वप्रथम मी कॅप्टन ऑफ द शिप सर तुमच्याकडेच येतो. ही स्क्रिप्ट जेव्हा तुमच्याकडे आली किंवा तुम्ही लिहिली, काय मोठं होतं आणि ह्या चित्रपटात आम्हाला काय वेगळं असं बघायला मिळणार आहे? प्रेम ही जी भावना आहे ती युनिव्हर्सल आहे आणि लव्ह स्टोरी म्हटलं की ते कुठल्याही लव्ह स्टोरीमध्ये ते आलंच. आतापर्यंत मी ज्या शॉर्ट फिल्म्स केलेल्या आहेत तर त्या सगळ्या शॉर्ट फिल्म्सचे विषय वेगळे आहेत आणि मला माझं काहीतरी जगण्यातनं सापडलेलं त्याच्यामध्ये मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या लोकांना आवडलेल्या पण आहेत. म्हणजे फक्त मला काहीतरी कळलं किंवा मला काहीतरी सुचलं म्हणून मी लिहिलं आणि असं नाहीये. ते मी इन जनरल किती लोकांशी ते कनेक्ट आहे त्या विषयाशी किंवा तो जो मुद्दा मला सांगायचा आहे तर तो कनेक्ट जास्तीत जास्त लोकांशी असतो. आणि मग रुबाब करत असताना त्याचं जे काही म्हणणं आहे किंवा हा जो रुबाब आहे, जसं की नॉर्मली आपण रुबाब म्हटलं की आपल्याला एखादा बैल आठवतो किंवा एखादी बुलट आठवते किंवा एखादा रुबाबदार माणूस आठवतो. तसं रुबाब म्हटलं की वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात, पण हा प्रेमाचा रुबाब आहे. आणि हा जो शब्द आहे हा फिल्म मधनं आलेला आहे, तर तो फिल्म बघितल्यानंतर अजून जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला तो कळेल. अशी तू तुझ्याकडे येतो, ही कशी फिल्म तुझ्यापर्यंत आली? नमस्कार आणि थँक्यू सो मच आपलं मराठी. आणि सो मी याच्या आधी एक फिल्म केली होती TDM. हां, तर TDM शेखर सरांनी पण पाहिली होती आणि ते करत असतानाच शेखर सरांना नुकतंच नॅशनल जाहीर झालं होतं त्यांच्या शॉर्ट फिल्मसाठी, रेखासाठी. तर त्यांना भेटायचं हे तर माझ्या लिस्टमध्ये होतंच आणि कोइन्सिडेंटली त्यांच्या प्रोडक्शन्समधनं पण मला एक फोन आला की असं ऑडिशन्ससाठी या वगैरे. मग असं करून मी त्यांना भेटले आणि एक नॅशनल अवॉर्ड विनर डिरेक्टरला पण भेटतो तर तो एक वेगळा आनंद होता. पण ऑडिशन्स द्यायच्यात म्हटल्यावरती खूप नर्वस होते मी. त्याच्यामुळे भेट झाल्यानंतर मग सगळी प्रोसेस वगैरे झाली. पण सो बेसिकली मग त्यानंतर त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलवलं. मी गेले ऑडिशन्सला आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी एक कॅरेक्टरचं मला स्क्रिप्ट दिली. सो मी ती स्क्रिप्ट माझ्या पद्धतीने करायला गेले, पण ती त्यांना आवडली नाही. हां, सो ते ऑडिशन त्यांना आवडलं नाही बेसिकली. सो त्यांनी नाही म्हणाले, ते बेसिकली नाही म्हणण्यापेक्षा मी ओळखून गेले की ते नाही. ऑडिशन दिली होती पण त्याच्यात तुझ्या रिजेक्शन नंतर काय झालं आता तेच तू सांगते. येस, हां. तर ते आल्यानंतर पण मी घरी गेले, मग बरेच दिवस काही ह्यांचा कॉलबॅक पण नाही आला काय. आणि पण त्याच्यानंतर परत मेल आला मला झणकर फिल्म्स मधनं की असं आम्ही तुझी निवड केलेली आहे अशी. आणि मग तेव्हा मी फार अशी म्हणजे ह्या विचारत होते की एकतर खूप आनंद झाला पहिल्यांदा की निवड झाली म्हणून, पण मग मी ह्या विचारत होते की यांनी तिथे तर मला वेगळेच रिॲक्शन्स दिले होते, असं काय झालं की माझी निवड त्यांनी ॲज अ लीड म्हणून केली असं. आणि परत मग हिरोईनचं कॅरेक्टर वगैरे मिळालं. मग ते मी त्यांना नंतर विचारलं तर ते म्हणाले की मला तुझे डोळे आणि
तुझी हेअरस्टाईल जी आहे अशी ही जी स्पेसिफिकली मी जी आज केलेली आहे तर ती त्यांना खूप आवडली. त्यांनी बेसिकली माझी पर्सनॅलिटी त्यांना ती वैशालीच्या जवळपास जाणारी जी होती रिलेट होत होते. ऑडिशन त्यांना अजिबातच आवडली नव्हती असं त्यांचं क्लिअर म्हणणं. त्यांनी ग्रूम करून घेतलं हा, मग नंतर मग आमचे वर्कशॉप्स झाले. आम्ही एकत्र काम केलं भरपूर असं. त्या कॅरेक्टर मागे खूप साऱ्या आमच्या गोष्टी झाल्या, चर्चा झाल्या. ती कशी असते, तिचं प्रत्येक बोलण्यामागचं कारण किंवा तिचा स्वभाव काय असेल, तर ह्या गोष्टींवरती आम्ही खूप खूप चर्चा केली. आणि एकंदरीत आता जे दिसतंय ते कम्प्लीट शीतलपेक्षा कम्प्लीट वेगळं एक कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो येस, तुमच्याकडे येतो. तुमच्या कॅरेक्टर बाबतीत सांगा, एक्झॅक्टली काय कॅरेक्टर आहे आणि ही फिल्म तुमच्यापर्यंत कशी आली? पहिली सुरुवातच करतो कारण की तिथे जाऊत आपण. मी भेटायला गेलेलो, मला संजयजींकडनं फोन आलेला जे की आमचे प्रोड्युसर आहेत. मी अंधेरीला भेटलो होतो तेव्हा शेखरही भेटले होते मला. आणि मला त्यांनी आउटराईट सांगितलं होतं की तू तो मुलगा नाहीये जो आम्ही पाहतोय या फिल्मसाठी. आणि दुःख प्रत्येकाला होतं, तसं मलाही झालंय. स्वार्थी असतो ऍक्टर, त्यामुळे असं होतं की यार चांगला सिनेमा जाईल हातातून वगैरे. आणि त्याबद्दल खूप ऐकलं होतं शेखरबद्दल तोपर्यंत मी. त्यानंतर असं झालं की मी त्याला बोललेलो, कारण की एवढी क्लॅरिटी असणारा दिग्दर्शक होता की जो समोर तोंडावर सांगतोय मला की नाही तू नाही येतो. मला आवडलं होतं ते. मग मी म्हणालो की त्याला चलो, ही नाही तर सेकंड फिल्म मध्ये मला तुझ्यावर काम करायचंय. पण माझ्यामध्ये 2-3 आठवड्याच्या प्रवासानंतर मला जेव्हा शेखर आणि संजयजींनी जो विश्वास दाखवला माझ्यावर, त्यामुळे मला तो प्रवास करता आला. मग माझी निवड झाली. मी सूरज बद्दल काही बोलायचं झालं तर सूरज मध्ये जो रुबाब तुम्हाला आता दिसतोय तो खूप खरा आहे. तो कुठून येतोय, तो खूप खरेपणातून येतोय. तो अजिबात त्याचा रुबाब कुठल्याही एक्सटर्नल फॅक्टर्समुळे नाहीये. तो बुलेट चालवतो किंवा त्याकडे मर्सिडीज याच्यामुळे नाहीये. तो आतला आहे, तो खरा आहे. तो स्प्लेंडरवर फिरतो, त्याची बसण्याची एक लकब आहे, त्याची चालण्याची एक लकब आहे. त्याच्यात तो इनबिल्ट आहे. तो प्रेमही करतो, तेही खरं करतो. त्यामुळे जखमही तेवढी गहरी आहे त्याची. त्यामुळे उद्रेक झाला तर तो तसाच होतो, प्रेम झालं तर ते तसंच होतं. आणि तो इतका ट्रान्सपरंट आहे सगळ्या गोष्टींमध्ये. मैत्रीमध्ये असेल, नाती जपण्यामध्ये असेल, प्रेमामध्ये असेल, तो स्पष्ट बोलतो. तो तिला स्पष्ट बोलतो की मी असं करतो, माझ्यात असं काय बघितलंस. आणि त्याला जेव्हा आयडेंटिफाय होतं की हो, ही सुद्धा खरोखर प्रेम करते, आतून प्रेम करते, तेव्हा तो त्या माणसावर जीवापाड प्रेम करतो. तर हे ते पात्र आहे. एकंदरीत आपण ट्रेलरमध्ये किंवा टीजरमध्ये जे पाहिलंय ते मला असं वाटतं की खूप टिप ऑफ दी आईसबर्ग आहे. ते तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने ते कॅरेक्टर काय अख्खी कथा उलगडते. ती प्रेम, दुःख आणि रुबाब. मला नेहमी वाटतं की प्रेम आणि दुःख एवढ्या हाताला हात देणाऱ्या गोष्टी आहेत की दुःख झालं की कोणतरी खांद्यावर हात ठेवतं आणि ते म्हणतं की उठ, परत उभा राहा. खरे. तर मला असं वाटतं की सूरज हा तसं एक पात्र आहे जो आपल्या आजूबाजूला असतो, मित्रांमध्ये असतो, नातेवाईकांमध्ये असतो. हवा वाटतो, नकोसा वाटतो, तसे हे पात्र आहे. संभाजी आणि सूरज मधल्या काय सिमिलॅरिटीज आहेत? आहे मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीने मैत्री जपतो माझी, जो माझा क्लोज सर्कल आहे मित्रांचा, तसा सूरजही जपतो. त्याचा उद्रेक कदाचित एवढा एक्स्ट्रीम पॉइंटला माझा नसेल काय बाबतीमधला, पण आपण नेहमी ऍक्टर म्हणून काहीतरी अंग आणतो कॅरेक्टरला. जर असं बोललो की नाही माझ्यातलं काहीच नाहीये तर ते खोटं आहे मला असं वाटतं. कारण की थोडं काहीतरी तुमचं अंग येतं. फॉर एक्झाम्पल मला असं नेहमी वाटतं की त्यानं ज्या लकबी आणल्या शेखरजींनी आणि ज्या पद्धतीने आणल्या त्या त्याच्या आहेत. मला शेखरमध्ये खूप सूरज वाटतो, म्हणजे ॲज अन ऍक्टर. तो ज्या पद्धतीने चालतो, बोलतो, त्याच्यात एक खूप ग्राउंडेड स्टाईल आहे जी मी कॉपी केली. म्हणजे मला जर सूरज कुठे काही प्रमाणात सापडला माझ्या प्रवासाव्यतिरिक्त आणि एकंदरीत त्याने जे वर्कशॉप घेताना मला जो माझ्या प्रवासात सापडलेला, तर काही एलिमेंट मला शेखरमध्ये सापडले. तो गाडीवर कसा बसतो, तर गाडीवर बसण्याची लकब त्याने ठरवली होती
की कशी असावी. मग बाकीच्या गोष्टी की फॉर एक्झाम्पल त्याचा स्वॅग कसा असेल ते काही पॉइंटर्समध्ये मी पण त्याला ऍड करत होतो. मग ते कॅरेक्टर बिल्ड करण्याची म्हणजे वैशालीचं कॅरेक्टर असेल, माझं असेल, माझ्याबरोबर जे सहकलाकार होते अप्रतिम कलाकार आहेत, विशाल शिरतोडे, अभिजित चकटे, सिमरन म्हणून एक आहे. तर ते सगळे अप्रतिम होते. म्हणजे जो सेट जमा झाला होता सेटवरती एक भट्टीच तयार झाली. हो, आणि संहिता इतकी सुंदर होती. त्यामुळे मजा आली काम करायला आणि त्यामुळे शीतल असेल, मी असेल, ते पात्र उभा करू शकलो. आम्ही जगलो ते पात्र. त्याला कारण आता पुढच्या सेगमेंटमध्ये तेच सांगतील, कारण त्यांनी आमच्या हातात स्क्रिप्ट दिली नव्हती. म्हणजे आम्ही स्क्रिप्ट बघून असं काहीतरी पाठ करून वगैरे केलेलं काम नाहीये हे. आजही स्क्रिप्ट नाही आहे आमच्याकडे, त्यामुळे ते सगळं ऐकलंय, लिहिलेली आहे पण ती आमच्याकडे हातात कधीच दिली नाहीये. एरवी ते एक सिक्युअर होतो ना माणूस, ऍक्टर म्हणून आहे माझ्याकडे. काय रे बाबा हे लिहिलेलं, काय गे शीतल हे काय लिहिलंय, ओके हा रुबाब लिहिलेलं, ओके. मग आम्ही काहीतरी रेप्लिकेट करतो ते. पण मग तसं आमचं असं होतं की एकमेकांकडे काय ग पुढचं, आणि मग ते सगळी रिकॉल व्हॅल्यू होती. तो जो महिन्याभराचा जो प्रवास होता आम्ही जगलोय दोघ जण, एकदम शून्यातून जगलोय आणि स्क्रिप्ट न पाहता जगलोय. त्यामुळे तो खूप खरा, खूप ऑर्गॅनिक राहिलाय सगळ्या बाबतीमध्ये. ऑर्गॅनिक टच त्याला, ऑर्गॅनिक कारण की त्या हातात काही नव्हतं तर तुम्हाला प्रवासच करावा लागतो ना. ऑब्व्हियसली माझ्या मते मला नेहमी वाटतं की मला जर एनरिच कुठल्या पद्धतीने झालो असेल या प्रोसेसमध्ये तर खूप अजून चांगलं ऐकणं शिकलोय. कारण तेवढंच करावं लागायचं. माझ्या को ॲक्टर्स बरोबर स्क्रिप्टचं सकाळी वाचन व्हायचं, त्यावेळी ऐकावं लागायचं की काय प्रवास आहे. खरं. कारण की परत रूममध्ये जाऊन स्क्रिप्ट नाही आहे माझ्याकडे, तर ऐकून घ्यावं लागायचं. तर हा या पद्धतीचा आहे. शेखर सर तुमच्याकडेच येतो. म्हणजे आता जसं संभाजी सरांनी सांगितलं की त्यांना ऑलरेडी स्क्रिप्ट प्रोव्हाइडेड नव्हती, म्हणजे काय ह्याच्या मागचा थॉट होता तुमचा? स्क्रिप्ट लिहिलेली आहे, सगळ्यात सांगतो की स्क्रिप्ट लिहिलेली आहे. फक्त काय होतं की ती जी भाषा आहे त्याला आपण मानदेशी भाषा म्हणतो, तर तिकडे शूट झाली आणि तिकडची ती टोन आहे. आता टोन असली तर ती महाराष्ट्रभर कुठल्याही माणसानं फिल्म बघितलं त्याला ती कळते. म्हणजे मी आता बोलतोय म्हणजे ते कळते सगळ्यांना. अशीच फक्त त्याला थोडीशी एक टोन आहे तिकडची. तर ती टोन यांची यायला पाहिजे होती असं मला वाटत होतं. आणि मग जर स्क्रिप्ट दिली असती तर मग ह्यांनी जी ऐकलेली टोन आहे, म्हणजे नॉर्मली मग सातारा, सांगली किंवा सातारा आणि कोल्हापूर असा पट्टा दोन, त्याच्यामध्ये पण टोन वेगळे येतात. सातारची वेगळी, कोल्हापूरची वेगळी, आणि आम्ही जे सांगली किंवा इकडं जत ही जो मानदेश आहे, म्हसवड वगैरे, आटपाडी, इकडची जरा टोन वेगळी आहे. आणि मग आता यांना दिली स्क्रिप्ट तर मग हे करताना तर कोल्हापूरची किंवा सातारची जी टोन असते की नॉर्मली सगळ्यांनी ऐकलेली आहे ना, हा फरक कळत नाही बाहेरच्या माणसाला. तिथल्या माणसाला ते कळतं पण बाहेरच्या माणसाला ते कळत नाही. मग ती टोन येण्यासाठी यांना स्क्रिप्ट दिली असते तर मग हे ते त्यांचं करून आले असते. मग ती टोन यावी यासाठी म्हणलं यांच्या कानावरती पडलं पाहिजे, आणि म्हणून यांना स्क्रिप्ट दिली नव्हती. मग रोज सकाळी आम्ही रिडिंग व्हायचं, असिस्टंट सगळे तिकडचेच, तर रोज सकाळी एक वेळ पूर्ण स्क्रिप्टचं रिडिंग होणार. आम्ही सगळे बसून ऐकणार, रोज वेगवेगळा असिस्टंट ते वाचणार, ती कानावर पडणार. मग आम्ही रिहर्सल असायची. रिहर्सलच्या वेळेला यांना जे आठवते ते त्यांनी बोलायचं, आणि नाही आठवलं तर मग असिस्टंट आहे तर तो म्हणजे गणेश असेल किंवा विक्रम असेल हे बघून त्यांना सांगणार की हा डायलॉग असा आहे, आणि मग पुन्हा ते पाठ करून ते बोलणार. तर अशी सगळी ती प्रोसेस होती. शीतल तुझ्याकडे येतो. 2 रोमॅन्टिक गाणी आम्ही पाहिलेले आहेत आणि कसे वाटले? सुपर, एकदम खूप छान वाटलं. एक तो ग्रामीण भागाचा जो एक टच पाहिजे किंवा एक झालर म्हणतो ती त्याच्यात आहे. आणि हे कसं ते म्हणजे आम्ही बघतो गाडीवरनं चालताना ते शूट केलेले आहे. थोडीशी तारांबळ किंवा ताऱ्यावरची कसरतच म्हणता येईल. कसं गाडी चालवणाऱ्याला मला ते आठवतंय काय झालं होतं. आम्ही निघालो आणि सर म्हणाले की आपल्याला मोन्ताजेस शूट करायचे गाण्यासाठी. तर एक शॉट आज दिसलाय तुम्हाला, गाडीवरती आहे आणि ते दुपट्टा असा तो त्याच्यात असं पूर्ण हे झालेला आहे. तर तेव्हा ते इतके त्याचे रिटेक्स इतके होत होते, कारण तो एक
खूप सारा सुंदर एक शॉट होता ज्याच्यामध्ये आमचे एक हे चेहऱ्याचे असतात वाऱ्याने त्या ओढणी अशी येते आणि एक चेहऱ्याचा एक ॲस्थेटिक्स ते दिसतात. हा 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 तर त्या पण ते आम्हाला इतकी भीती वाटत होती कारण हा चालवत होता, मी मागे होते, दुपट्टा वाऱ्याने ऑपोजिट डिरेक्शनला सारखा उडत होता आणि ह्याच्या कम्प्लीट पूर्ण एवढा तो झाकलेला होता, त्याच्यामुळे समोरचं फार अंधुक अंधुक दिसत होतं. हा आणि आणि पाय ब्रेकवर नाही. आणि पाय ब्रेकर नव्हते. हा त्याची चालवायची जी पद्धत आहे ना रुबाबदार, हा ही अशी आहे. हा त्यामुळे हा जो पार्ट आहे, हा जो आपण क्लच म्हणतो त्याला, तो नसतो हातामध्ये. तो तुमचं जे आयुष्य आहे ते इथे खांद्यावर असतं, रुबाबात असतं. शीतल मागे होती आणि मग असं बघून आणि बोल शीतल तू आणि बाकीचं काय? आणि त्याच्या म्हणजे ते मध्ये मध्ये काय उभं पण राहायचं होतं मला, ते ओढणीला सांभाळत उभं राहायचं होतं. ते कसरत तर खूप होती पण आय गेस फायनली तो शॉट आपल्याला मिळालाय त्याचा. आम्ही जवळपास आम्ही असे फिरतच होतो, असे कंटिन्युअस चालूच होता तो शॉट असा. सो असा 1 2 आपल्या 4-5 चक्रा झाल्याच असतील अशा येऊन जाऊन, अशा ऑलमोस्ट 4-5 आमच्या अशा येऊन जाऊन चक्रा झाल्या होत्या. पण तो इतका सुंदर तो दिसेलच फिल्म मध्ये, अजून तो आलेलाच आहे आणि अजून एक गाणं येणार आहे त्याच्यामुळे खूपच अप्रतिम दिसणार आहे ते गाणं. बघितले, खूप चांगलं फ्रेमिंग पण झालेली. होय होय होय, चांगलं हे सगळे ह्यांचे क्रेडिट आहे. खूप सुंदर लिहिलेत ह्यांनी. हा त्याच्या खूपच सुंदर लिहिलंय. साऊंड असेल ना डेफिनेटली. म्हणजे बेसिकली म्हणजे ते पण असेल की वाळूमध्ये आपण जे थापून घर बनवतो असं, हा सो ते एक असेल. हा आमच्याकडे समुद्र नाही ना, छोट्या छोट्या गोष्टी. त्यामुळे आमचं घर बांधाय आणलेली वाळून त्याच्यातच घरट. नॉर्मली समुद्र असं करतात ना लोक, समुद्रावर गेल्यावर. आमच्याकडे समुद्र नाही त्यामुळं आम्ही ट्रकात केले. मी तुमच्या दोघांना, हा पुढचा प्रश्न आहे माझा. प्रेमाची व्याख्या तुमच्यासाठी काय आहे दोघांसाठी? कोणी सांगू शकता? सुरू करतो. प्रेमाची मी आताच बोलले कारण प्रेम म्हणजे स्वाभिमान, खरेपणा, आठवावं लागतं एवढं नाही म्हणजे प्रेमावरती लोकांनी निबंध लिहिलेत, कविता लिहिलेत, तरी लिहित राहावं लागतं. कारण ते माझ्या मते ती अशी एक गोष्ट आहे की ज्याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे. खरं. आणि एकेकाला वेगळ्या पठडीनं प्रेम सापडू शकतं. म्हणजे त्या दिवशी नागराजच्या खूप इंटरेस्टिंग गोष्ट बोलले की शेक्सपियरनं प्रेमाबद्दल खूप काही लिहिलं म्हणून दुसरे लोक लिहिणार नाहीत का, असं होऊ शकत. हा मग त्याचं मला वाटतं की खरेपणा, स्वाभिमान असणं प्रेमात, त्या माणसाचा, दोन्ही लोकांचा जपणं एकमेकांना, आणि खरं राहणं, खरं ट्रान्सपरंट ज्याला आपण म्हणतो, ते सर्वात महत्वाचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी आल्या त्याच्या आजूबाजूला. माझ्यासाठी ही जवळपास जे संभाजी म्हणाला की खरेपणा असेल, ऑनेस्टी, लॉयल्टी जे आपण म्हणतो, माझ्यासाठी त्याच गोष्टी खूप मॅटर करतात. विश्वास असेल, एकमेकांना समजून घेणं असेल आयुष्यभरासाठी, आणि कमिटमेंट महत्वाचं म्हणजे की तुझ्यासारखी नाही, तूच पाहिजे आणि आयुष्यभर तूच पाहिजे. कमिटमेंट आहे. जाता जाता प्रेक्षकांना काय अपील करता येईल? का बघावा रुबाब? आमचे कॅप्टन ऑफ द शिप. रुबाब हा चित्रपट लव्ह स्टोरी आहे. तुम्हाला त्याची गाणी आलेली आहेत, तुम्ही बघितली असेल गाणी. चिनार महेश सरांनी खूप सुंदर गाणी केलेली आहेत. आपले जावेद अली सरांनी गायलेलं आहे, नकाश अजित सरांनी गायलेलं आहे, केतकी माटेगावकर यांनी गायलेलं आहे, सोनाली सोनवणे यांनी गाणी गायलेलं आहे, आणि मुकुंद सूर्यवंशी यांनी गाणं गायलेलं आहे, जे आता लवकरच आपल्याला येईल, जे रुबाबचं टायटल आहे ते. आणि गाणी सगळ्यांना आवडत आहेत. एवढी सुंदर जोडी आपल्याकडे आहे, रुबाबदार जोडी आपल्याकडे आहे, आणि सगळ्यांना आवडणारा प्रेम हा विषय आहे. म्हणजे कुठल्याही जगात कुठेही गेलं तर प्रेम म्हटलं की दोन माणसं भावना तीच आहे. त्यामुळे भाषेचं बंधन नाहीये. आणि फिल्म बघितल्यानंतर रुबाब नेमका काय आहे, तो रुबाब तुम्हाला सिनेमातनं अजून चांगल्या प्रकारे कळेल.
तुम्हाला या फिल्ममध्ये ह्युमर आहे, गाणी आहेत, छानशी लव्ह स्टोरी आहे, छान दिसणारं कपल आहे आणि खूप छान गोष्ट आहे. जी गोष्ट तुम्हाला तुमची वाटेल, कुठल्याही माणसानं बघावी, कुठल्याही वयातल्या माणसाने फिल्म बघावी आणि त्याला ती वाटेल की अरे ही माझीच गोष्ट आहे. एवढी ती खरी गोष्ट आहे, एवढी ती प्रत्येकाच्या जवळची आहे. फक्त काय होतं, बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात की अरे आपल्याजवळ काय आहे, आणि मग ते असं ज्या वेळेला आपण बघतो आणि वाटतं की अरे हे लय काय तर वेगळं होतं आपल्याकडं, जे आपल्याला माहितच नाही. आणि ते जे काही वेगळं होतं आपल्याकडे किंवा आपल्याकडे आहे, तो जो काही रुबाब आहे, तो चित्रपटगृहात तुम्ही बघायला यावं असं मी सगळ्यांना विनंती करेन. आणि तुम्ही या, तुम्हाला खूप आनंद मिळेल. आणि तू करून टाक आपली. अच्छा. मी करतो. येत्या 6 फेब्रुवारीला रुबाब सर्व सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत, झनकर फिल्म्स निर्मित आणि शेखर बापू रणखामे दिग्दर्शित रुबाब 6 फेब्रुवारीला नक्की जा पाहायला आणि भरभरून प्रेम द्या आणि भरभरून कमेंट बॉक्स मध्ये सांगा कसा वाटला. आणि ही तुमचीच लव्ह स्टोरी आहे, ही तुम्हाला आपलीशी वाटणारी लव्ह स्टोरी आहे, कारण रुबाब ही एकाची नाही तर अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे. तर तुम्ही नक्की पाहायला जा. थँक्यू सो मच. तर आमचा सिनेमा रुबाब येत्या 6 फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होतोय, तर नक्की बघा. कारण हा रुबाब सिनेमा पाहता पाहता यात तुम्हाला तुम्ही सापडाल, तुमचा रुबाब सापडेल, तुम्ही केलेलं प्रेम सापडेल. खूप आजूबाजू घडणाऱ्या गोष्टी आहेत ज्या तुमच्याशा वाटतील आणि आपल्याशा वाटतील. प्रेम ही जसं शेखर बोलले तसं ही खूप युनिव्हर्सल भावना आहे. ही कुठल्याही पठडीतली किंवा गावातली अशी गोष्ट नाहीये. तुम्हाला असं वाटेल की अरे हो रे, शहरात सुद्धा मी या पद्धतीचा माणूस पाहिलाय, हा सूरज पाहिलाय, ही वैशाली पाहिली, ही पात्र पाहिली आहेत, वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पाहिली असतील. तर हा कधी तुमचा होऊन जाईल रुबाब कळणारही नाही. तर नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल सिनेमा. 6 फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात. धन्यवाद.